आंखों में कई ख्वाब बाकी है, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है, विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे. पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे. जर 9:30चं टायमिंग असेल ना, 9:30 वाजल्यावर दार बंद. अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ तिच्या आयला मी काही नावं घ्यायला आलोय. बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतोय. मी काय उखाणा घ्यायला आलो काय इथं. पण माझ्या पुरुष मंडळींना सांगायचंय, तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्याच्यावर त्या भानगडीत काही पडू नका. उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर. कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. आय लव्ह यू टू. हे सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते. सगळा मागता मीच घेतलेला आहे. ह्यांनी नुसतं उपदेश करायचा. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. डॉक्टर मी बारकाईने बघत असतो. मागाशी पण मला म्हणले नाही नाही दादा तुम्हाला घाई आहे मला माहिती आहे, पण तो माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शॉल, छानसं काहीतरी आणखी. ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो. तुम्ही दाखवतील टॉवेल देखील आपण अंग पुसतो तो मोठा असतो. म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही. सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉल टाकताना फार डॉक्टर काटकसर केली. ही वागणं बरं नव्हं. तशी वेळ येऊन देऊ नका. तुम्ही शाळं बना आणि इथलं हे सगळं बंद करा. तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा. ज्याला घ्यायचं तो घेईल आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीत बसेल नियमानी. आता पुन्हा दाखवते अजित पवार म्हणले पीत. मला एक फोटो काढायचा. संदीप म्हणजे आपला संदीप माझा भाऊ खासदार 91ला असू दे फोटो माझे भाचे मी 75 वर्षाचे. आता इथे मला हे खासदार केलं असं झालं, आमदार केलं असं झालं. तुम्ही अगदीच तसं काही सांगू नका. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवारचं, एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना. मित्रांनो, माझ्याकडे अधिकारी एखादा घेतला तर 3 वर्ष तो कलेक्टर टिकतो, 3 वर्ष तो सीईओ टिकतो, जिल्हा परिषदेचा सीईओ पण आणि नगरपालिकेचा चीफ ऑफिसर पण. घेताना चांगले अधिकारी, टाळी एका हाताने वाजत नाही. नाही काय झालं, 2 दादा म्हणाले. ते 2 दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री मध्ये कोल्हापूरचे समजतात. ते पुण्याचे वाटतच नाही. ही सगळे काय अडचण आहे. त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी. तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही. माझ्या आधी ते पालकमंत्री होते. मित्रांनो, आज आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा होतोय. ही अतिशय आनंदाची बाब आहे. अशोकरावांनी सुरुवातीला सांगितलं की त्याला किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या. अनेकांनी आपापल्या परीनं ही अडचण दूर करण्याच्या करता प्रयत्न केला, परंतु वेळ यावी लागते आणि ती वेळ आजची आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली. एका मामाच्या चिरंजीवाला, कैलास मामाच्या चिरंजीवाला काही गडबडीत जरा चुकतं समजून उमजून घ्या मला. आणि चौथे,
आमचे बंडू तात्या. बंडू तात्या, आता आपल्याला तात्याला निवडून द्यायचं आहे आणि पुतण्याला पाडायचं आहे. अलीकडं काका पुतण्या फार गडबड चालली. माझ्याकडं नाही, तिकडं माझ्याकडे सगळं बरं चाललंय. आता तुमच्या मनात आहे तसं चाललंय, काळजी करू नका. काही तरुणांना मी संधी दिली, त्याच्यामध्ये हा एक तरुण आहे, थोडी दाढी पांढरी व्हायला लागली, ती माझ्यासारखी काळी करत नाही, त्याला शिकवतो मी नंतर. त्याच्या काकाचं लक्षच नाही त्याच्याकडे, आता काय करायचं. कुठे गेला काका? प्रशांत दादा पवार या भगिनीची माझी पहिली टर्म आहे. भावकी आहे, कुठंतरी भावकी द्यावी लागती. त्याच्यामुळं पवाराशिवाय कसं चालेल, तिथं कोणतरी पवार आत पाहिजे. आनंदा अण्णा अलकुंटे चौथी टर्म. वच्छा रे वच्छा, गढाळ वच्छा. ह्या परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार दिलेले आहेत तिथं त्यांचे पती मटका व्यावसायिक आहेत. मटका आकडा काढायचा, आकडा. हडपसरकरांनो, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाचा नाही. सकाळी 6 वाजल्यापासून मी काम करतो, आपल्याला आळस नाही, आपल्याला कुठलं व्यसन नाही. कसल्या थेंबाला अजून पाणी सोडून कुठल्या थेंबाला टेस्ट पण घेतली नाही. टेस्ट पाणी, दूध, जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ना ते घेतो, हार्ड ड्रिंक्स घेत नाही. हा मी छाती ठोकपणे सांगतो, जे आहे ते आहे, काय कुणाच्या बापाला घाबरायचं. आणि ह्यांनी मात्र सांगितलंय ह्यांच्या जाहीरनाम्यात समोरच्यांनी 75 वर्ष वय झाल्यानंतर त्यांना मोफत प्रवास. माणसाने जन्माला आल्यानंतर कधी मी 75 होतोय, कधी मी 75 होतोय, कधी मी 75 होतोय, तोपर्यंत मध्येच गचकायचं. मी म्हटलं कशाला 75 वर्ष थांबायचं. जन्माला आलं की लगेच त्याला मोफत, त्याच्या आईलाही मोफत, त्यालाही मोफत, त्याच्या बापालाही मोफत. काय वाईट काय. आणि त्याच्यातनं आपली बचत होती. जिथं तुतारी असेल तिथं वाजवा तुतारी, पण ह्या 5 ह्याच्यात नाही. ही आहे म्हणून माझं बरं चाललंय. मगरपट्ट्याचा पण पूल आपल्याला काढावा लागेल. इकडून मगरपट्ट्यात नाही यायचं, इकडून हडपसरवरून यायचं, आणि इकडं जायचं का तिकडे जायचंच कळत नाही. याला कुठल्या सुपीक डोक्यातनं ती पूल काढलाय कोणाला माहिती. हा, 3 तिगाड काम बिगाड. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण सरकारमध्ये 3 तिगाड काम बिगाड नाही. आम्ही तिघांची रिक्षा चालली, पुढं ड्रायव्हिंगला देवेंद्रजी बसलेत, आणि मागे इकडे तिकडे एकीकडं एकनाथराव बघताय, तिकडे मी बघतोय. बरोबर चाललंय, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, तसं ती चालली रिक्षा. आम्ही नुसती गाणी ऐकतो, कोण म्हटलंय काय म्हणलंय काय घेणं देणं नाही. चांगलं कानाला वाटतं ऐकायचं. दिवाना मधलं देखील तेरी उमेद तेरा इंतजार. तुम्ही बघा, अजित पवार एवढा कडक असला तरी गाणी किती माहितीये त्याला. माझं दुसरं अंग तुम्हाला अजून माहिती नाही. तुम्ही एकच अंग बघता आणि मला टोचतात असता. आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे, ते शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहेत. सुनेला कुठं पाठवलंय, लेखाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय. अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढाकाढी येते. आम्ही कुठंतरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता, गेले 8 दिवस मी कुठे आहे याचा थोडा अभ्यास करा. अरे तू मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला, अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय, म्हणून तो एकेर उल्लेख करतो. हा, ते मागेच सांगितलं, सारखं आणि नाही. जे झालं ते झालं, जुना नाही विचारायचं, नवा. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
एखादा मुहूर्त सांगा ना, दादांचा ग्रीन सिग्नल आहे का? आता ग्रीन आहे का पिवळा झालाय का अजून लालच आहे ते जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो. बारामतीला होतो की नाही मी, तेव्हा का नाही भेटला. हे असलीचा चावटपाडा चाललाय. तुम्ही पुण्याला असता, पुण्याला भेटायचं. दर आठवड्याला एक दिवस अजित पवार पुण्यात असतो, तेव्हा भेटायचं. तुमचं महाराष्ट्राच्या लोकांना कधी भेटायचं. तुम्हाला पुण्याचा पालकमंत्री म्हणून दर आठवड्याला भेटता येतं. घड्याळाचं बटन दाब की लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी मित्राचं. बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या.